चला, हा क्वेश्चन संपला आहे, क्वेश्चन नंबर 70. तर तुम्हाला समजला असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 71. आता क्वेश्चन नंबर 71 काय आहे? 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? आता 11 ने भाग जाणाऱ्या आपल्या संख्या काढायच्या आहेत. तर सर्वप्रथम कशा करायच्या लक्ष द्या. तर 150 या संख्येला आपण 11 ने भाग देऊ. तर 11 ने भाग दिला, 11 1 11. शिल्लक राहिले 4. झाले किती? 40. 11 त्रिक किती रे? 33. आता शिल्लक राहिले किती? 40 मधले 33 गेले म्हणजे 7 राहिले. म्हणजे 7 आणि दुसरे जर 4 टाकले तर किती होणार? 11. म्हणजेच त्या 150 मध्ये जर 4 टाकले तर 11 ने भाग जाणारी संख्या काय येणार आहे? 150 च्या पुढची 4 टाकल्यावर 154. बघा लक्ष द्या. 154 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. आता बघू आपण. 11 1 11. शिल्लक राहिले 4. 11 4 44. म्हणजेच 154 ही संख्या 11 ने भाग जाणारी किती आहे? 14वी. ही पहिली आली. आता त्यानंतर आपल्या 500 पर्यंतची काढायची. 500 ला आपण 11 ने भाग देऊ. तर 500 ला 11 ने भाग दिलं, 11 4 44 किंवा सॉरी 11 4 44. शिल्लक राहिले किती रे? 6. झाले किती? 60. 11 5 55. म्हणजेच पूर्ण भाग जाणारी संख्या त्याच्या अगोदरची शिल्लक राहिली किती? 5. म्हणजे किती? 495 या संख्येला कितीने 11 ने पूर्ण भाग जातो आणि ती 11 ने भाग जाणारी कितवी संख्या आहे? 45वी. मग आता 14 पासून ते 45 पर्यंत एकूण संख्या किती? मग 14 ते 45 पर्यंत एकूण संख्या किती आहेत आता काढायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 45. आणि लहान संख्या कोणती आहे? 14. मग मोठी संख्यातून काय करायचे? लहान संख्येच्या अगोदरची संख्या मायनस करायची. काय करायचे? मायनस. अगोदर आपण बघितला होता असे क्वेश्चन. बरोबर आहे. मग मोठी संख्या काय आहे? 45. 45 मधून काय करायचं? 14च्या अगोदरची संख्या 13 मायनस करायची. 5 मधून 3 गेले 2 आणि 4 मधून 1 गेला, किती उरले? 3. तर 11 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? 32. किती आहेत? 32. पर्याय नंबर किती रे? 2. तर डायरेक्ट जर काढलं तर 150 ते 500 पर्यंत एकूण जर बेरीज काढली किंवा त्याच्यातला फरक काढला, फरकाला जर भाग दिला तर किती येणार आहे? 350. 350 ला जर आपण भाग दिला तर ते 31 येतं. मग असं इथं चुकतं. बघा आता काय येणार आहे उत्तर इथं? 31. मग हे उत्तर चुकतं. तर पर्यायात 31 पण राहणार आहे आणि पर्यायात 32 पण राहत आहे. मग कसं चुकतंय? तर सुरुवातीपासून म्हणजे 1 पासून जर असेल तर एकूण संख्या असतील तर काय करायचं? तसंही भागायचे. तसं अन्यथा भागायचं नाही. समजा उदाहरणामध्ये आपल्याला दिलं 1 ते 500 पर्यंत एकूण 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर त्याचं उत्तर ॲक्युरेट येतं. पण असं उत्तर येऊ शकत नाही. म्हणून तिथं आपल्याला गलती होऊ शकते. आपला मार्क जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं न काढता आपल्या स्टेपनं काढा. चालतंय. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर किती? 72. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 72. हे समजला का? सर्वांना समजला? 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेले जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? आता फरशा काढायचे. तर 18 मीटर आहे आणि आपल्याला कशात फरशा दिल्या? सेंटीमीटरमध्ये. म्हणून 18 मीटरचं काय येणार? 1800 मीटर. सॉरी 1800 सेंटीमीटर. 12 मीटरचं काय होणार आहे? 1200 सेंटीमीटर. भागिले 30 गुणिले 30. काय रे? 30 गुणिले 30. कारण की फरशीची लांबी काय असते? चौरस असल्यामुळे चौरसाची बाजू गुणिले काय येणार आहे? बाजू. म्हणून 30 गुणिले किती घ्यायचे? 30. 30 चे 2 शून्य कॅन्सल. 3 1 3 3 त्रिक 9. 9 दोन्ही 18. 12 दोन्ही किती? 24. आणि इकडे 2 शून्य राहिले 2400. तर एकूण किती फरशा बसतील? तर 2400. पर्याय नंबर 3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? ते क्वेश्चन सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो. आता ते क्वेश्चन सोडवायचा कसा? तर लक्ष द्या आता. तर मजूर किती आहेत? 6. किती दिवसात करतात? 4 दिवसात. आणि किती विटा बनतात? 9600.
मग 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? आपल्या त्याचं चला त्यानंतरचा क्वेश्चन समजला नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. 1 मीटर म्हणजेच किती मीटर रे? 1 मीटर म्हणजेच किती? 100 सेंटीमीटर. बघा लक्षात द्या. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता पुन्हा एकच करू. 18 मीटर म्हणजे किती? 1800 सेमी. किती? 1800 सेमी आणि 12 मीटर म्हणजे 1200 सेमी. मग आपली फरशीची बाजू किती आहे? 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील? आता चौरसाकृती फरशा असतील तर लक्ष द्या, तर बाजू गुणिले काय असणार आहे? बाजू. मग 30 गुणिले काय होतं रे? 30. 30 तर 30 गुणिले 30 जर भाग दिला तर 30 30 काय ना 2 शून्य 2 शून्य 9 दोन्ही किती येणार? 18. तर बाद दोन्ही काय येणार? 24. काय उत्तर आलं? 24 आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो. 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? तर हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. तर सोप्या पद्धतीने सोडवू आपण. तर मजुरांची संख्या किती आहे? 6. 6 मजूर गुणिले 4 दिवस असे एकूण किती विटा बनतील? 9,600. आणि नंतर किती बनणार आहेत? 18. 18 गुणिले 2 बरोबर किती? प्रश्न चिन्ह. इथे काय करायचे? तिरपा गुणाकार. मग तिरपा गुणाकार कोणासोबत? 18 गुणिले 2 गुणिले किती? 9,600 भागिले काय येणार रे? 6 गुणिले 4. तर 6 गुणिले 4 म्हणजेच किती येणार? 24. 24 न भाग देऊ. 24 एक 24, 24 चौक 96. 18 4 दोन्ही 8 आणि 8 गुणिले 18, 8 8 144. किती? 8 8 144 आणि इथं 2 शून्य उरले. 2 शून्याला 2 शून्य. तर याचं उत्तर येणार किती? 14,400. 14,400. पर्याय नंबर किती रे? 4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे रेल्वे. 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदामध्ये एक टेलिग्राफ काय? एक टेलिग्राफ फोन किती वेळात ओलांडेल? मग टेलिग्राफ फोन किती वेळात ओलांडेल? आता काढायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो सोडवायचं कसं? लक्ष द्या आता. 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदामध्ये एका काय करणार आहे? झाडाला ओलांडत असेल, पोलाला ओलांडत असेल तर तेच काढायचे. तर 54 गुणिले 5/18 गुणिले किती? 9. 18 एक 18, 18 त्रिक 54, 3 पाचे 15 आणि 15 गुणिले 9, 15 नम किती? 135 काय? मीटर. मग त्या ट्रेनची लांबी किती मीटर असेल? 135 मीटर. पर्याय नंबर किती रे? 3. काय असेल? पर्याय नंबर 3. त्यानंतरचा क्वेश्चन 75 नंबर. भूषण भूषण एक काम किती दिवसात करतो? 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने तो किती दिवसात गेले? 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? तर आता लक्ष द्या. 80 दिवस काम केलं. 80 दिवसामधून त्यांनी 10 दिवस होता म्हणजे शिल्लक काम किती आहे? 70. किती काम राहिलं? 70. आणि 70 काम नीरज किती दिवसात करतो? 35. 35 न भाग दिलं तर तो नीरज किती एका दिवसात किती काम करतो? 2 काम. किती दिवसात? 2 काम. म्हणजेच 70 दिवसाचं काम 35 दिवसात करतो. म्हणजे 35 न जर 70 ला भागलं तर दिवसामध्ये 2 काम करतो. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात करेल? मग एकटा नीरज म्हणजे भूषणचं काम किती होतं? 80 काम होतं. तर एक दिवसामध्ये जर 2 वस्तू बनत असेल किंवा 2 काम करत असेल तर तो एकटा किती दिवसात करेल? 40 दिवसात. किती दिवसात? 40 दिवसात. पर्याय नंबर किती रे? 4. पर्याय नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन. AZY BY XW CXWUV मग क्रमाने जायचे. ABCD काय येणार? सॉरी डी येणार इथे. डी. झडच्या पाठीमागं कोण रे? ZY किंवा ZXW
पाठीमागे जायचे, एक 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 क्रमाने पाठीमागे यायचे. यूच्या पाठीमागे तिथं काहीतरी मिस्टेक झाली. अगोदर व्ही पाहिजे, नंतर यू पाहिजे. लक्ष द्या, अगोदर काय पाहिजे तिथं यू आणि इथं काय पाहिजे होतं व्ही. मग उलटा झालं तिथं व्हीच्या नंतर काय येणार आहे यू. यूच्या नंतर पाठीमाग कोण येतं रे? यूच्या पाठीमागं टी आणि टीच्या पाठीमागं 5 अक्षर असल्यामुळं तिथं आणखीन एक घ्यायचे यस. काय घ्यायचे? यस. DW VUTS असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 1. किती आला? पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेत कार्तिक KARTIK कार्तिक हा शब्द साठी कोड आहे 1 2 3 4 5 1. त्यानंतर लक्ष्मण LAXMAN लक्ष्मण या शब्दासाठी कोड आहे 6 2 7 8 2 9. त्यानंतर आपल्याला काढायचे मार्जिन MARGIN हा शब्द खालीलपैकी कसा लिहाल? तर पर्याय बघू आपण. पर्याय नंबर 1 आहे 82 30 59. दुसरा पर्याय आहे 82 37 59 आणि तिसरा पर्याय आहे 82 36 59 आणि चौथा पर्याय आहे 82 38 59. मग याच्यानुसार आपण पर्यायानुसार उत्तर काढू आपण काय आहे. तर त्याचाच कोड तिकडे दिलेला आहे, तर आपण सोडू शकतो. 1 2 3 4 5 1. चला, LAXMAN त्याच्यासाठी कोड दिलाय 62 78 किती 29. मार्जिनचा आपल्याला काढायचे. तर कसा काढायचं लक्ष द्या, पर्यायानुसार आपल्याला काढायचे. तर बघा MAN आणि खाली पण आहे काय MAN साठी काय करू शकतो आपण? 82 काय घेतलं मॅन. MA साठी काय घेतलं 82. आर साठी कोण आहे रे? आर साठी 3 पण पर्याय कटले बघा, कटवत या. त्यानंतर कोणता आहे जी साठी काय अंक आहे का? नाहीये, घेऊ नका, सोडून द्या, दुसरा अंक घ्या. आय आणि एन साठी बघा, आय साठी कोण आहे रे? आय साठी कोण आहे 5 आणि एन साठी कोण आहे 9. असा पर्याय कुठं आहे? 823 59 823 59 प्रत्येक पर्यायामध्ये आहे. तर लक्ष द्या, पुढं कोण राहिला? 0. आता 0 का येतो? तर 7 साठी कोण आहे? X. 7 साठी कोण आहे? X. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये बघा काय आहे रे? 6. आता 6 साठी ऑलरेडी आपल्याकडे अंक आहे. 6 साठी कोण आहे? 6 साठी कोण आहे? L. पुन्हा 8 साठी कोण आहे? 8 साठी M आहे, म्हणून तो पर्याय येत नाही. तर पर्याय नंबर किती येतो? उत्तर 1. पर्याय नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन आपला झालेलाच होता, आपल्या पेपरमध्ये झालेलाच होता बघा. आपण शिकवताना घेतला होता 663 536 507 476 आणि 443. त्यानंतर उत्तर येत होतं 408. असा पर्याय नंबर किती होतो? पर्याय नंबर 4 आपला झालेलाच होता. झालेले क्वेश्चन पुन्हा पुन्हा येत आहेत, तर तुम्ही सर्वप्रथम काय करा, चांगला रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्याशिवाय तुमच्यानं काही होत नाहीये. रिव्हिजन करत राहा विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन शिवाय काहीही होत नाही. तर जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजनवर लक्ष द्या. तर आपले प्रश्न जशास तसे येतात तरी आपण सोडून घेऊ. काय प्रश्न आहे 563चा बघा, तो तर येतोच. 1 जानेवारी काय रे? 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? आता 2002 पासून 2000 कुठे जायचे आपल्याला? 8 पर्यंत. 2002 पासून 2008 किती वर्ष पुढे आहे? 6 वर्ष. किती वर्ष? 6 वर्ष. 2002च्या नंतर येणारं लीप वर्ष किती आहे? 1. म्हणजे कोणतं? 2004. दर 4 वर्षाला काय येतं? लीप वर्ष 1 येतं. म्हणजेच 6 आणि 1 किती रे? 7. किती? 7. मग 7 दिवसाला काय येतो? तोच वार येतो. म्हणून काय येणार आहे? वार मंगळवारच येतो. बघा, 2002 पासून 2008 पर्यंत. पुन्हा बघू आपण 2002 पासून 2008 पर्यंत वर्ष आहेत 6 आणि त्यामध्ये लीप वर्ष 1. 6 आणि 1 किती? 7. दर 7 दिवसाला पुन्हा तेच वार येतो. म्हणून 2000 किती उत्तर येणार? याचं उत्तर काय येणार? मंगळवार. जशास तसं. काही बदलेल का? नाही बदलेल. तर उत्तर काय येणार? मंगळवार.
79 नंबर झाला. त्यानंतर क्वेश्चन आहे 80 नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 80. सतीश त्याच्या घरापासून पूर्वेकडे 18 किलोमीटर सायकलवर गेला. किती गेला रे? 18 किलोमीटर सायकलवर गेला. काही अडचण नाही. तेथून तो उजवीकडे वळून, कुठे रे? उजवीकडे वळून, उजवी बाजू कुठे आहे? खाली. किती आला? 3 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले. उजवी बाजू कुठे आहे? इकडे. किती आले ते? 6 आला. तिथे थांबला का? नाही. शेवटी डावीकडे वळून, आता तिकडे जाताना डावी बाजू कुठे आहे रे? खाली. डावीकडे वळून किती आला? 6 आला. आता तो इथं आहे. मग हे अंतर जर 3 असेल तर ते सुद्धा अंतर किती असणार आहे? 3. मग हे अंतर किती होईल रे? 6 आणि 3 किती? 9. आता आपल्याला हे बाजू काढायची. म्हणजे काढायचे कुठं? सुरुवातीच्या ठिकाणापासून आताचं अंतर काढायचंय. 18 मधून 6 गेले तर इकडे काय राहिले? 12. आणि तिथून इथपर्यंत किती राहिला? 9. मग 90 अंश कोणाच्या समोरची बाजू काय असते रे? कर्ण. काय असते? कर्ण. मग आता कर्णचा वर्ग काढायचा असेल तर बाजूच्या इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. 12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 81. दोघांची बेरीज करा. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 12ला 2, हातच्याला 1, 1 आणि 1 2. त्याचं वर्गमूळ काढा. तर कर्ण किती आहे? 15. काय दिलं आपलं अंतर? किलोमीटर मीटर काय दिले का? नाहीये, फक्त 15 दिले. पर्याय नंबर किती? 4. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, 15. जर तुम्हाला समजा दिशा विचारली असेलच तर, दिशा विचारली असेल तर काय दिशा येणार आहे? आग्नेय. पुढचा क्वेश्चन घ्या. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बोलत उभे आहेत. केंद्राकडे म्हणजेच केंद्रबिंदूकडे. व्यक्ती किती आहेत? 5. मग टेबलावर बसले असतील तर केंद्रबिंदूकडे तोंड करून असतील. मग आता केंद्रबिंदूकडे तोंड करून उभा असतील तर त्यांची तोंड कुठं असतील? मधल्या बाजूने. मधल्या बाजूने असतील तर बघा आता कसे बसवायचे. अनिल व सुनील कोण? तर अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त कोण आहे रे? प्रशांत. आता त्यांना बसवायचे. कसे बसवायचे बघा आता. कुठं बसवायचं अनिलला? अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त कोण होता? प्रशांत. समजा अनिलला इथं बसवलं, अनिलला इथं बसवलं तर अनिल व सुनील, अनिल व सुनील यांच्यामध्ये कोण आहे? प्रशांत. दोघांच्या मध्ये कोण बसला आहे? प्रशांत. पुढे काय म्हणलं बघा. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस बसल्यास. आता दीपक सुनीलच्या कुठं आहे? उजव्या बाजूला. मग इथं जर सुनील बसला असेल तर त्याच्या उजव्या बाजूला कोण असेल? दीपक. मग इथं असेल दीपक. आता दीपक बसल्याच्या नंतर शिल्लक कोण राहिला? एक बसायचा स्वप्नील. स्वप्नील अपक्ष, तो एकटाच राहिला. मग त्याला बसवून टाकायचे डायरेक्ट. स्वप्नील. पुन्हा एकदा चेक करा, जसे म्हणलेत तसे बसलेत का? बसले असतील तरच आपलं उत्तर बरोबर आहे. मग स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे? अनिल. विचारलंय काय? स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल? तर त्याचं उत्तर असेल अनिल. पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते? 1:7 होते. बघा कोण कोण आहे प्रश्नात? केशव आणि कोण आहे? राहुल. यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे रे? 1:7. ते कधी आहे? 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर, दोन प्रकारचे दिले. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2 आहे. आता याला शॉर्टकट पाहिजे का लॉंग कट रे? शॉर्टकट. बघा लक्ष द्या. 10 वर्षापूर्वीपासून आज आणि आजपासून 10 वर्षानंतर. मग सोडवायचं कसं? आज 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर यांची बेरीज किती आली? 20. नंतरच्या गुणोत्तरातला फरक 1, 2 आणि 1 मधला फरक 1चा. इकडं 2 1 2, 7 1 7, 2 आणि 7 मधला फरक किती झाले? 5चा. 5 1 5, 5 चौक 20. आता 4 ने सुरुवातीच्या गुणोत्तराला गुणाकार करायचे. मग 4 1 किती रे? 4 आणि 7 चौक किती? 28. हे कधीचं वय आहे? 10 वर्षापूर्वीचं. 10 वर्षापूर्वी हा जर 4 वर्षाचा असेल तर आज किती होईल? 14 वर्षाचा. 10 वर्षापूर्वी 28 असेल तर आज 38. आपला कोणाचं वय विचारलंय? केशवचे आजचे वय किती? आता केशवचं आजचं वय काय येणार? पर्याय नंबर 3 किती?
14. त्याच्या खालचा क्वेश्चन बघा, एकदम सोपा क्वेश्चन होता. 1 चा घन 1 प्लस 2. काय रे? 1 चा घन 1 प्लस 2. 2 चा घन 8, 8 आणि 2 10, 3 चा घन 27, 27 आणि 2 29, 4 चा घन 64, 64 आणि 2 66. मग 5 चा घन किती? 125, 125 आणि 2 किती? 127. काही सांगायची काही गरज नाही. पर्याय नंबर किती? 3. त्याच्या खालचा क्वेश्चन सुद्धा आपल्या वर्गात झालेलाच होता. वर्गांची काय रे? बेरीज. बघा, 4 आणि 9चा यांची जर वर्गांची बेरीज केली, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16, त्यांची बेरीज येते 97. 3चा आणि 7चा यांच्या वर्गाची बेरीज 58, 9चा आणि 2चा काय येणार आहे? 85. हे सुद्धा आपला झालेला क्वेश्चन आहे. बघा, झालेले प्रश्न जशाच तसे येत आहेत, तर जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजनावर लक्ष द्या. बघा, आता आपण डब्यात जाऊ. डब्बा बघू. आता डब्बा काय आहे? 354, 354, 615, 912, 464, त्यानंतर आहे 547, त्याच्यानंतर आहे 734, 619 आणि 718. आता बघा, इथं काय करायचे रे? काय केले? अंकांची बेरीज. बघा, पहिल्यामध्ये अंकांची बेरीज केली. 4 5 9 3 12, 12 आणि 2 किती रे? मग आता इथं 14, 6 आणि 4 10 आणि 4 14, 14 आणि इकडं काय येणार आहे? 18, 16 अशी आपल्याला बेरजेच काढायची. मध्ये बघा 6 आणि 6 12, मध्ये बेरीज 14 आली पाहिजे. तर यांची अंकांची बेरीज आहे. काय बेरीज आहे? 12 14 16, 12 14 16. आता 12 14 16 असा येणारा पर्याय नंबर किती आहे रे? बघा, 14 बेरीज येणारा पर्याय नंबर किती? 3, 545. काय उत्तर येईल? 545. म्हणजेच 5 आणि 4 9, 9 आणि 5 किती? 14. तर पर्याय नंबर किती रे? 3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे समीकरणाचा. तर त्याला अंक लिहून घेतले आधी. तर ते ज्याला काय म्हटलंय तेच अंक लिहून घ्या. जिथं गुणिले आहे तिथं भागिले, भागिले आहे त्याला गुणिले, आणि भागिले म्हणजे बेरीज, गुणिले म्हणजे वजा. त्याच्या किमती टाकून घ्या, अंक बदलून घ्यायचे आणि सोडवायचे. मग आता 63 न भाग द्यायचे 189 ला. आता भागाकार करायचे, तर कंचे भागू बेव याच्यानुसार सोडवायचे. तर बघा, गुणिलेला काय म्हटलं होतं रे? गुणिलेला वजा 63 एक 63, 63 त्रिक किती? 389. मग 29 त्रिक किती? 87. यांची बेरीज केली तर काय येते? 88. 88 मधून 87 गेले तर उत्तर काय आलं? 1. काय उत्तर आलं? 1 प्लस. बघा, पर्याय मायनस पण आहे प्लस पण आहे, म्हणून उत्तर काय आलं? 1. त्यानंतरचा क्वेश्चन, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर काही निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायाची संख्या 50 झाली, तर एकूण घोडे किती? आता आपल्याला घोडे काढायचे. मग घोडे कसे काढायचे? तर लक्ष द्या. आता आपण याला पर्यायानुसार जाऊ. जर आपण पहिला पर्याय जर घेतला तर पहिला पर्याय आहे 20. 20 ला घोड्याला पाय किती रे? 4. घोड्याला पाय किती? 4. मग 20 न जर 4 ला जर गुणलं तर काय म्हणतोय? घोड्याला 2 पाय. घोड्याला 2 पाय असतात का रे? काही उगच पुढं 20 गुणिले 4 केलं तर किती येणार? 80. आपल्याकडे पाय चालणारे किती आहेत? 50. म्हणून पहिला पर्याय येत नाही. दुसरा पर्याय आहे किती रे? 5. आता 5 न जर 4 ला गुणलं तर 4 पंचे 20. मग चालणारे घोडे 20च आहेत. सॉरी, काय? मग चालणारे घोडे चे पाय किती आहेत? 20च. मग आपला पाहिजे किती? 50. हे पण येऊ शकत नाही. 30 गुणिले जर 4 केलं तर किती? 120 घोडे होतील. मग येईल का? ते सुद्धा पर्याय नाही. म्हणून शेवटचा पर्याय किती रे? 4. मग 4 पर्याय नंबर किती? 4. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 4. तर किती घोडे? 10 घोडे. 10 घोड्यांचे पाय किती? 40. 10 घोडेस्वारांचे पाय किती? 20. अर्ध्या वाटत चालत गेल्याच्या नंतर 10 घोडेस्वारापैकी 5 घोडेस्वार घोड्यावर बसले. म्हणजेच 5 लोक चालते का? आता नाही. मग चालणारे लोक किती? 5.
त्यांची पायी किती 10 आणि चालणारे घोडे किती 10 आणि त्यांचे पाय किती 40. मग 40 आणि 10 किती 50. मग चालणारे पाय काय येतील 50. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर किती 4. पर्याय नंबर 4. तरी लक्ष द्या आता. समजा 1:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोण काढायचे. काय करायचं 11/2 गुणिले किती रे 30 आणि 1 गुणिले किती 30. तासाला 30 ने आणि मिनिटाला कितीने 1/6 ने. अशाही पद्धतीने सोडू शकता. बघा 1 गुणिले 30 किती आलं 300. सॉरी 1 गुणिले 30 30 आणि 15ला जर भाग दिलं तर 11 गुणिले 5 किती 165. 165 मधून 30 गेले तर उत्तर आलं 135. एका सांकेतिक भाषेत ट्रेंड म्हणजेच काय VUIJS आणि ब्रिटिश याच्यासाठी आपला कोड काढायचा ते कसं येईल. तर काय केलं बघा टीच्या नंतर येणारा अक्षर काय रे व्ही कितीने पुढे आहे 2 ने. आर आणि यू मध्ये फरक किती आहे 3चा. नंतर ई आणि आय मध्ये कितीचा फरक आहे 4चा. नंतर कितीचा येतो 5चा. त्याच्यानंतर 6चा. मग असं काय होत चाललंय इथं वाढत वाढत चाललंय. मग काढायचंय कसं तर याच्यामध्ये पहिल्यामध्ये किती प्लस करायचे आपल्याला 2. नंतर 3 म्हणजे 2 3 4 5 6 आपण लिहून घेऊ आधी अशा प्रमाणे. बेरीज करा आता 18 आणि किती रे 3 21च आणि काय उत्तर आलं DUMYOZP. असा पर्याय कुठं आहे पर्याय नंबर किती 2. पर्याय नंबर 2. त्याच्या खालचा क्वेश्चन बघा 49 513 तर 64 काय. आता 49 कोण आहे रे 7चा वर्ग आणि 8चा घन प्लस 1. 8चा वर्ग आणि 9चा घन प्लस 1. मग 9चा घन किती 729. 729 आणि 1 किती 730. पर्याय नंबर किती रे 1. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 3 आणि 6 मध्ये फरक कितीचा रे 3चा. नंतर 5चा. नंतर 7चा. नंतर 9चा. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर येऊन जाईल किती रे 27. एकदम सोपा क्वेश्चन आहे तरी बघून घ्या 3 6 11 18 पुढं काय फरक 3चा. नंतर 5चा. नंतर 7चा. नंतर 9चा. मग जर बेरीज केली तर 18 आणि 9 किती रे 27. 18 आणि 9 27. पर्याय नंबर किती 4. जर तुम्ही मूळ संख्या जर पकडल्या तर 11 टाकलं तर काय येईल 29. शेवटी उत्तर पर्यायानुसार द्यायचे. तर याचं उत्तर आहे 27. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. ते पण सोपा क्वेश्चन आहे. कुठं आहे पश्चिमेकडे. पश्चिमेकडे जर समजा 4 किलोमीटर गेला तर तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. कुठे गेला बँकेत. 2 किलोमीटर आपण नावच देऊन टाकायचे शाळा बँक. उत्तर दिशा कुठे आहे वर. व बँकेतून पैसे काढल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर असलेल्या भरतच्या घरी गेला. पूर्वेकडे 4 किलोमीटर. इथं भरतचं घर आहे भरत घर. मला तो त्याच्या घरापासून तो किती अंतरावर आहे. तर या अंतर काढायचे आपल्याला. तर लक्ष द्या इकडं ते अंतर किती आहे रे. इकडची बाजू 2 असेल तर तिकडची सुद्धा बाजू किती 2. किती आहे 2. पर्याय नंबर किती 3. त्याच्यानंतरचा क्वेश्चन सर्व मोगरा शेवंती आहेत सर्व शेवंती फुले आहेत. कसं काढायचे सर्व मोगरा. आता मोगरा आहे आणि त्याच्यावरून काय येणार शेवंती. काय येणार शेवंती. आणि सर्व शेवंती काय म्हणले फुले. बघा सर्व शेवंती फुले. निष्कर्ष दिलाय काय सर्व फुले मोगरा आहेत. आता सर्व फुले मोगरा आहेत का रे नाहीत.
काही फुले मोगरा होऊ शकतात बघा. तसा या पर्यायामध्ये असं दिसतंय का बघा बरं, फुले आणि वरून मोगरा असं आहे का? नाहीये. मध्ये मोगरा आहे आणि वर फुले आहे. आपल्या उत्तरात काय आले? आधी फुले नंतर मोगरा, म्हणून उत्तर काय आहे? चुकीचं. दुसरं बघा, सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुले शेवंती, ते पण आहे का रे? नाहीये. म्हणून इथं दोन्ही काय आहेत? चुकीचे. दोन्हीही चुकीचे. 94 नंबर बघा. 94 नंबर इथे मिस्टेक आहे, त्याला सोडून द्या. त्याला बघूच नका. पर्याय नंबर कॅन्सल करा. त्याच्या खालचा क्वेश्चन घ्या. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. बघा चला, रोहन कोणाचा मुलगा आहे? रामूचा मुलगा आहे. म्हणजेच रामू वर असेल आणि रोहन खाली असेल. कुठं असेल? आपली वरचे जे लोक असतात त्यांना काय असतं? वरचं स्थान द्यायचं, खालच्याला काय द्यायचं? खालचं स्थान द्यायचं. लक्षात ठेवा. पुढे काय म्हणलं तर, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबाने, आता रामूला कोणतरी कोण आहे रे? बाबा आहे. रामूला कोण आहे? बाबा. आणि त्या बाबाने कोणाला घेतलं? रोहनला घेतलं. कुठून घेतलं? शाळेतून. मग पुढं काय झालं बघा, ते सचिन काकाच्या घरी घेतले. बाबाने कुणाला घेतलं? सचिनला, सॉरी कानाला? रोहनला. आणि ते कोणाच्या घरी गेले? सचिन काकाच्या. इथं कोणतरी आता सचिन काका आहे. कोण आहे? सचिन काका. सचिन काका. आता सचिन काकाची पत्नी, सचिन काकाची पत्नी म्हणजे सचिन काकाची ही कोण रे? पत्नी. त्यांचं झालं, तुम्हाला काय अडचण आहे का? नाही, त्याची ती पत्नी आहे. पुढं सचिन काकाची कोण रे? पत्नी रोहनच्या आईची कोण आहे? बहीण आहे. आता रोहनची आई बघा, लक्ष द्या. मग रामूची पत्नी म्हणजेच कोणाची? रोहनची आई. मग आता या दोघी कोण रे? बहिणी बहिणी. ही आणि ही, या कोण? बहिणी बहिणी. या दोघी कोण? बहिणी बहिणी. पुढं बघा आता काय विचारलंय? सचिनच्या पत्नीचे कोणाशी? रोहनच्या वडिलाशी नाते काय? मग रामूची ही कोण? रामूची कोण रे? मेवणी. काय येईल? मेवणी. पर्याय नंबर किती? 3. प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांचे सरासरी वय 34 होते. 5 वर्षापूर्वी कोणाकोणाचं? रेखा आणि नेहा यांचं सरासरी वय 34. 34 दोन्ही काय येणार? 38. म्हणजे तेव्हा सरासरी वय त्यांचं किती होतं? 34 होतं. 34 ची डबल केली किती रे? 68. तर लक्ष द्या, 68 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापासून आज दोघीचे काय होणार? 5-5 वाढणार. म्हणजे आज दोघीच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? 78 वर्ष. आज रेखा, नेहा, नीरज चे सरासरी वय किती वर्ष आहे? 33 वर्ष. आज म्हणजे आजच. मग 33 गुणिले 3 केलं तर किती येणार रे? 99. तिघांच्या वयाची बेरीज आज किती होईल? 99. तर लिहूनच घेऊ कोण कोण आहे. इथं 99 हे तिघींच्या वयाची बेरीज. जर दोघांच्या वयाची, आता तिघांच्या वयातून जर दोघांचं वय जर मायनस केलं तर त्या तिसऱ्या व्यक्तीचं वय येणार. मग मायनस केलं असेल तर बघून घेऊ आता कोण आहे? रेखा, नेहा, त्या दोघीचं वय आहे. आणि हे कोणाचं आहे रे? नीरजचं. मग नीरजचं वाढलेलं वय काढून टाका. किती वय येणार? 9 मधून 8 गेला 1 आणि 9 मधून 2 गेले 7 सॉरी काय 9 मधून 7 गेले 2. तर नीरजचं आजचं वय किती वर्ष आहे? 21 वर्ष. आपल्याला काय विचारले? 10 वर्षानंतर कुणाचं? नीरजचं वय किती? आज जर 21 असेल तर 21 आणि 10 किती? 31. पर्याय नंबर किती रे? 1. पर्याय नंबर 1. विश्वकप एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत ए व बी या 2 गटामध्ये प्रत्येकी 5 संघ होते. प्रत्येक संघाने एका गटातील प्रत्येक संघाशी 2 सामने खेळले. तर गटातून बाहेर पडण्यापूर्वी
दोन्हीही गटात एकूण किती सामने खेळले गेले. आता 5 व्यक्तीने जर एकमेकाशी खेळले असतील तर 5 गुणिले 4 भागिले 2 काय येणार 10. आणि जर समजा 10 आणि 10 2 वेळा खेळले असतील तर काय होतील? 10 दोन्ही किती होईल रे? 20. किती होईल? 20. 20 कुठं आहे? पर्याय नंबर 3. म्हणून उत्तर येणार 97चं 3. त्यानंतरचं क्वेश्चन. एका रस्त्याच्या कडेने समान अंतरावर किती 40 विजेचे खांब उभे केले आहेत. 5व्या व 10व्या खांबातील अंतर किती मीटर आहे? 60 मीटर चे असल्यास पहिल्या व शेवटच्या खांबातील अंतर किती? मग काय करायचे लक्ष द्या. दोन्हीमध्ये फरक कितीचा? 5व्या पासून 10व्या पर्यंत 5चा. अंतर किती आहे? दिले 60. मग 60 ला भाग दिलं तर काय येणार? 12. पहिल्या आणि दुसऱ्या खांबातील अंतर किती? 12 मीटर. म्हणजे प्रत्येक 2 खांबातलं अंतर 12. 40 मायनस 1 किती रे? 39. 39 गुणिले किती? 12. यांचा गुणाकार करा. 12 नम 108. 12 त्र्यांग 36. 36 अन् 10 किती? 46. तर उत्तर येणार 468. पर्याय नंबर किती? 3. पर्याय नंबर 3. एका संख्येला पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज काय म्हणते? 825 आहे. तर त्या कोणत्या संख्येचा पाडा आहे? तर याचं उत्तर आपण काढू. पर्यायामधूनच घेऊ. बघ लक्ष द्या. 15 घेतला. पहिली संख्या 15 अधिक शेवटची संख्या 150 भागिले 2 गुणिले 15च्या पाड्यात संख्या किती असतात? 10. म्हणून त्याचा गुणाकार करा. तर 10ला जर 2 ने भाग दिलं तर काय येणार आहे? 5. 165 गुणिले जर 5 केलं तर 5 5 25 ला 5 हातच्याला 2 5 7 30 अन् 2 32 5 1 5 5 अन् 3 8 825. उत्तर बरोबर आहे. तर याचं उत्तर येणार 15. त्यानंतरचा 100वा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. लास्ट क्वेश्चन असाच सेम 2 4 6 डॅश डॅश 90 पर्यंतच्या अंकांची आपल्याला काय करायचे? बेरीज. काय करायचे? बेरीज. 2 अधिक पहिली संख्या 2 शेवटची संख्या 90 भागिले 2 गुणिले 90 चा अर्ध किती? 45. मग एकूण संख्या असतील 45. 90 आणि 2 92. 92 ला जर 2 न भाग दिलं तर काय भाग येतो? 46. 46 गुणिले काय रे? 45 यांचा गुणाकार करायचा आहे. तर 46 गुणिले 45 असेल तर आता सर्वप्रथम यांचा गुणाकार करत असताना 45चा वर्ग माहिती आहे तुम्हाला. 45चा वर्ग कसा काढायचा? तर 45चा वर्ग काढत असताना 5चा वर्ग किती घ्यायचा? 25. 5 4च्या पुढची संख्या 5 4 पंचे 20. त्याच्यात पुन्हा एकदा 45 टाका. दोघांची बेरीज येईल. 5 आणि 5 10. 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि हे 20 ला 20. 2070. पर्याय नंबर किती रे? 1. अशा प्रकारे तुमचा पेपर संपला. कळालं? काय अडचण? काय अडचण आहे का? अडचण असेल तर आपण पुन्हा आणखीन बघू. तर क्वेश्चन नंबर 98 डबल बघायचे. बघा 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या आणि 10व्या या खांबातलं अंतर आपल्याला किती दिलंय? 60 मीटर. मग 60 दिलं असेल तर आपल्याकडे लक्ष द्या. या दोन्हीच्या मध्ये अंतर किती आहे? 5व्या खांबापासून 6व्या खांबापर्यंत, सॉरी 10व्या खांबापर्यंत किती दिले तरी? 5. मधला भाग बघायचा. मधला 1 2 3 4 5. 5 न भाग द्यायचे. कितीने द्यायचे याला? पहिल्या खांबाला अंतर लागत नाही म्हणून याला कितीने भाग द्यायचे? 5 ने. 5 1 5 5 2 10. 5 1 5 5 2 10. प्रत्येक 2 खांबातलं अंतर किती रे? 12 मीटर. म्हणून इथं सुद्धा पहिल्या खांबाला अंतर लागत नाही म्हणून काय करायचं आहे? 40 मायनस 1 किती? 39. 40 खांबातलं नसून तर 40 कॅन्सल करा. 39. 39 गुणिले किती? 12. आत्ताच गुणाकार केला होता आपण. 468. कळालं? 468. समजलं?